काय कसं करायचं बरं सर इकडून या. म्हणजे बोगदं दिसलं पाहिजे. जरा वेळापूर्वी आम्ही रामलाल भाऊंच्या फेसबुक वॉलवरून आम्ही लाईव्ह केलं, पण इथे उभे असताना अजून काही प्रश्न आलेत आणि रामलाल भाऊंनी त्या मोठ्या लाईव्हमधून तोडगा पण सांगितला की कसं करावं लागेल. मग तो तोडगा या दोघेही प्रशासनांपर्यंत जाणार नाही, नगरपालिकेपर्यंत पोहोचणार नाही की एवढं पूर्ण पाहतात की नाही. मग पुन्हा एकदा आम्ही छोटंसं काय असे ना फेसबुक लाईव्ह आम्ही करतोय या बोगद्या संदर्भात, या रेल्वे बोगद्या संदर्भात, आणि त्यावर तोडगा सांगतायत. तर रामलाल भाऊ, तिथे जो तोडगा सांगितला तुम्ही तो पुन्हा एकदा सांगा. सर अगदी तात्पुरती सोय सुविधा होण्यासाठी, कारण हा बोगदा केव्हा होईल तो मंजूर आहे, त्याच्यासाठी पैसे आहेत नाही आहेत तो भाग नंतरचा. पण आजची स्थिती अशी आहे की इथून पायी जाणं म्हणजे जेव्हा पाणी इथं साचतं सर, तर तिथं सर्वात मोठी समस्या निर्माण होते. मग याच्यासाठी काय करायचंय की हा जो रस्ता नगरपालिकेने केलाय आपण आता बघा, याचा आपण 2-3 5-7 वेळा आपण हे दुचाकी स्वार जे जात आहेत आता अभिनव शाळेकडे आर्किलॉन्स कडून, तो रस्ता तिथून जो आलेला आहे सर 1,19,00,000 रुपये अंदाजित पत्रकाचा हा रस्ता तयार झालेला आहे. आणि याचा आपण लाईव्ह सगळ्या वेळेस त्याच्यावर अनेक गोष्टी केल्या. मग काय झालं तिथून त्याच्या तक्रारी पण केल्या आपण. आता इथून बघा स्कूटी पांढरी थांबलेली आहे ना सर, इथून तर हा फक्त ह्या बोगद्यापर्यंत हा त्या पालिकेने किंवा संबंधित ठेकेदाराने जे काय असेल आम्हाला घेणं देणे तिथपर्यंत या चालू पुरता कॉन्क्रीटकरण अथवा डांबरीकरण इथपर्यंत न्यावं, इथपर्यंत यावं. इथपर्यंत आलं म्हणजे जी घसरणारी वाहनं आहेत चिखल पाण्यामुळे तो 50% थोडा इफेक्ट नाही. मग त्याने आता काय करावं असं मला वाटतं, तिथून याला थोडा तासत आणावा आणि तो करावा. बरोबर, म्हणजे उतार झाला सर. अगदी हे बघा, माझी पुन्हा एक टेक्निकल तुमचे पर्सनल टेक्निकल विभाग तुमच्याजवळ राहू द्या, पण जेव्हा जनतेचे प्रश्न जेव्हा तुम्हाला कळत नसतील तर आम्ही सांगतो काहीच नाही, सोपा पर्याय आहे. PWD असेल, नगरपालिका प्रशासन असेल, किंवा दुसरा अजून एक पर्याय आहे. आता हा रस्ता याने इथपर्यंत आणावा आणि त्या बोगद्याच्या त्या भागाला पण जायचं आहे तिथंही. कारण याने जेव्हा 1,19,00,000 रुपयाचं अंदाजपत्रक केलेलं आहे, त्याला दाखवलंय अभिनव शाळा आर्किलॉन्स करगाव नाका रेल्वे बोगदा, तर त्या रेल्वे बोगद्याच्या बाजूला म्हणजे तिथपर्यंत तिकडे ते नरेश दादांचं घर आहे का, तिथं क्लास वगैरे चालू, तो रस्ता तिथपर्यंत म्हणजे हा त्या अंदाजपत्रकात आहे. मग एक थोडासा सहकार्याची भूमिका पालिका प्रशासन असतील संबंधित ठेकेदारांनी जर घेतली तर आता चालू एका दिवसात इथं 20-20 लाखाचे रस्ते 8-8 दिवसात होत आहेत आणि त्यांच्यावर पाणी तुमचंय. हे तर काही विशेष गोष्ट नाही त्यांच्यासाठी, ज्यांना करायचंय त्यांनी. तर हा तात्पुरता इथपर्यंत पर्याय काढावा. दुसरा एक पर्याय अजून आहे सर, हा 3ऱ्या रेल्वे लाईनचा मार्ग आहे बघा वर. हे आता 3री रेल्वे लाईनचं काम चालू आहे आणि या 3ऱ्या रेल्वे लाईनच्या एखाद्या ठेकेदाराने तर थोडीशी किंवा इथल्या प्रशासनाने सांगून जर मदत म्हणून जर त्याच्याकडून या रेल्वे प्रशासनानं काम करून घेतलं, जाऊ द्या बाबा, या जनतेची सेवेसाठी हे तात्पुरता रस्ता करून घ्यावा. आणि आता नंतरचा जो भाग आहे मंजुरी, त्याला पैसे किती आले या भागातले रहिवासी सांगतील. बोला सर. नाव सांगायचं तुम्ही. मी जितेंद्र देशमुख या भागातील रहिवासी आहे. आम्ही PWD खात्याकडे या बोगद्या संदर्भात विचारणा केली होती. त्यांनी सांगितलं की बा हा बोगदा मंजूर झालेला आहे आणि त्याचा शासकीय निधी रेल्वेला देण्यासाठी रेल्वे बोगद्यासाठी आलेला आहे. परंतु या बाजूला पालिकेची ओपन प्लेस आहे, तर पालिकेने जर या ओपन प्लेसचं जर NOC दिलं तर इथून या बाजूने एक बोगदा होऊ शकतो आणि त्या बाजूने त्याला बाहेर निघायला जागा आहे. बाजूला जी जागा आहे ती त्यांनी ॲक्वायर्ड करायची आहे, परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी त्याला असमर्थता दर्शवलेली आहे आणि ते काही भूमिका घेण्याच्या तयारीत नाही. ते फक्त बाकीचे जेवढा निधी येतोय तेवढा खर्च करायचा आहे ते फक्त सांगतात किंवा पालिकेकडे निधी नाही आहे जमीन ॲक्वायर करण्यासाठी, परंतु त्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव त्यांनी आतापर्यंत शासनाला दिलेला नाही आहे. माननीय कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही भेटलेलो आहे, त्यांनी सुद्धा त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये, परंतु त्यांनी कुठलेही पावलं उचलली नाही आहे. आणि आता आम्ही सध्या विचारणा करतोय, पण ते रजेवर गेलेले आहेत. पण ते आता आल्यानंतर त्यांना शक्यतो बांगड्यांचा आहेर द्यावा लागेल असं वाटतं, कारण की ते बांगड्या घातल्याशिवाय छक्क्याच्या टाळ्या वाजवल्याशिवाय ते हे होणार नाही, कारण की ते क्रियाशील नाहीच आहे.
त्यामुळे आता त्यांना लवकरच बांगड्यांचा आहेर द्यावा लागेल अशी आमची सगळे या गावात परिसरातील नागरिकांची इच्छा आहे. आणि आम्ही सगळेजण आता रेल्वे रोको आंदोलन करणार आहे. या 8 ते 15 दिवसामध्ये या संदर्भात रेल्वे प्रशासनाला पण निवेदन देतोय. व्हेरी गुड. म्हणजे तुमचं संतप्त प्रतिक्रिया अशा आहेत जितू भाऊंच्या की नगरपालिकेचे सीओ एवढा मोठा अधिकारी, क्लास 1 अधिकारी आहे आणि 200, 250, 300 कोटीचा अर्थसंकल्प डिक्लेअर करणारा एवढा मोठा माणूस फक्त एवढं सांगण्यासाठी आहे का की निधी नाही हे सांगण्यासाठी थोडी. त्याच्यावर उपाय काय केला आहे तुम्ही त्याच्यावर बोला. आणि ही संतप्त प्रतिक्रिया जितू भाऊंची त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तुमचं नाव सांगा आणि बोला. माझं नाव सिद्धेश्वर राजेंद्र सोंजे आणि आता तर आमचा नेहमीचा जाण्याचा रस्ता आहे शाळेत जाण्यासाठी. त्यासाठी म्हणजे शॉर्टकट जर जायचं असेल मोठ्या कॉलेजपर्यंत बरोबर. तर हा रस्ता म्हणजे नेहमीचा रहदारीचा रस्ता आहे. आणि पावसाळ्यात तर इतकी समस्या असते की अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी असतं काही वेळेस. आणि त्या समस्येचं निराकरण झालं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला ज्या सुखसोयी सुविधा आहे त्या तरी उपलब्ध झाल्या पाहिजे. तुम्ही काय करता? शिक्षक आहे का? हो. बघा, 1 मिनिट इकडे द्या. शिक्षक माणूस आहे, भावना व्यक्त करताना मी बोललो, बापरे नको रे, दादा रे, आणणार रे, कोणाला तरी वाईट वाटेल रे, दुखेल रे. अरे इथे आमची मरायची वेळ आली तरी आम्ही तुमचा विचार करून राहिलो भाऊसाहेबांनो. तुम्ही हा विचार करा जरा. लोकप्रतिनिधी अधिकारी कोणी गेले असतील ते, कारण लोक बोलते तोलून मोपून बोलून राहिले. बोलता का आपण नागरिक म्हणून तुमचं काय मत आहे? यांचं बोला ना. नाव सांगा, नाव सांगा. माझं नाव अनिल भिकन पवार आहे. हां. मी नेताजी चौकात राहतो. हा, बरोबर बोल. नेताजी चौकात राहतो. टाकळी प्रजामध्ये माझी जमीन आहे. आम्हाला टाकळी प्रजावाल्यांना सगळ्यांना शेतकरी जो आम्ही आहे, आम्हाला भरपूर त्रास होतो अच्छा. शेतमाल आणायला त्याला. शेतमाल आणायला त्याला. आणि आता तुम्ही जसं हे रेकॉर्ड करून घेऊन चालले, बरोबर. तुम्ही याचं 8 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड पहा. त्यावेळेस मी बोललेलो आहे. हा, बोला तुम्ही इकडे बोला. त्यावेळेस मी बोललेलो आहे. हा. पण काही नाही, फक्त करून घेऊन जातात, रेकॉर्ड करून घेऊन जातात. मी सांगतो मी असं करतो तसं करतो, काही झालेलं नाही. अगदी बरे. 10 वर्षापासून माझं लागलं रेकॉर्ड पहा. तुम्ही तेव्हा टीव्हीलाही बातमी केली होती माझी सगळं, म्हणजे फार धुळे जिल्ह्याच्या आपलं धुळं, जळगाव, अंमळनेर सगळीकडे फिरलं होतं. बरोबर. पण ते रस्ता काही झालेला नाही अजून. अजून जशी तुमचं काय नाव आहे? अनिल भिकन पवार. इकडे दाखवा. अनिल भाऊंनी असं म्हटलं, कारण आम्ही लाईव्ह करतोय. भाऊंना असं वाटतंय लाईव्ह करतात याच्यावर काहीतरी होत आणि काहीच होत नाही. व आमच्या नुसत्या प्रतिक्रिया नाही, नेतात. आपला नाही विषय तो. 1 मिनिटाच्या बाकीच्या लोकांना प्रशासनाचा विषय आहे. पण प्रशासन जागं झालं पाहिजे. कारण आपण जे आहे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्या भावना कलेक्ट करतोय लोकांच्या, त्यांच्यापर्यंत ठेवतोय. आणि त्यांनी तरी नाही ऐकलं तर आपण आंदोलन पण करतो. 8 वर्षापूर्वी जे असंच झालेलं होतं, त्यावेळेस मी बोललेलो आहे. तुम्ही लागलं पहा तुम्ही रेकॉर्ड. त्यावेळेस मी बोललेलो आहे. बोला काका, बोला काका. लोकेशन आहे मी. हा. तिथे 2-3 वेळा मी पडलो. हा हा, ते तुम्ही बरोबर. मी 2-3 वेळा पडलो. हा. इकडनं शॉर्टकटने जायचं म्हटलं तर आपल्याकडनं म्हणजे शक्य होत नाही. खरंय. वयामानानुसार म्हणा किंवा अशा म्हणजे तो बोगदा झालाच पाहिजे. थांबा थांबा. पाऊल हा. महत्वाचं सांगा. कसं विषय जर ही गटार ही त्याची होते. हे बोल. इथे थांबा थांबा. या इकडे 1 मिनिट मी गटार सांगतो. बनवलेले. इथून जी गटार जाते ना, गटार नाहीये. हा. इथे गटार ही नाही. गटार सोडलेली होती ना इथे. नाही नाही, ते नाला पडला. बरं, ठीक आहे, आता बोला. हा, ही तरी इथं. पाणी येतं ते. हा. इथं गटर नाही. हे नगरपालिकेने आता गटर बनवलेली. हा, या तर पोलीस याच्या चौकीच्या मागे, मागे. हा, पोलीस पोलीस चौकीच्या मागे हा. ती इथं आणून सोडून दिलेली आहे. बरोबर. आणि ते पाणी तिथून कुठे जायला चान्स नाही. हा. त्याचा जो उतार आहे तो त्या विरुद्ध बाजूला आहे. बरोबर. परंतु त्यांनी काय केलं, त्याला विरुद्ध बाजूला जॉईंटच केलेला नाही. बरोबर बरोबर. म्हणजे हे पाणी नगरपालिकेने, जे हा, हे पाणी हे पाणी देखील हे पुन्हा त्या बोगद्याजवळ येतं सर. हा. म्हणजे परिस्थिती परत तशीच. आता हेही दाखवा. हा, आता बघा. आपलं लाईव्ह होणार होतं म्हणून नगरपालिकेने डागडुजी करून काहीतरी काम ठीक आहे. केलं. हा, केले पण केले. त्या बिचाऱ्यांकडून हे काम राहून गेलंय बघा. त्यांना लक्ष. हा. हा एक मोठा खेळ आहे. याला तोडता बी येत नाही, काढताही येत नाही आम्हाला. हा लोकांचा टायर मेयर फाडून टाकेल, नाही तर कोणाच्या पायी चालणाऱ्याला नाही. याला असं दाब वाटलं, हे खाली कर, हे खाली कर, नाही होडला नाही जाणार. तर नगरपालिकेचं कोणी एक्सपर्ट असेल किंवा कोणाला तरी सांगा याला तोडायला पाठवा. आमच्याकडे माणसं नाही तर आम्ही बोलवलं असता. तर आम्ही याला असं गाडण्याचा प्रयत्न करतोय, हा. कारण हे टायर फाडून टाकेल बघा. तर
इथल्या जाणाऱ्या येणाऱ्यांनी इथे काळजी घ्या. तर अशा पद्धतीने लाईव्ह आपण इथे थांबवू. धन्यवाद.